लग्नाच्या आधी किंवा फिजिकल रिलेशनच्या आधी कपल्सनी कोणत्या चर्चा करणं खूप महत्वाच्या आहेत? कपलनी लग्नाच्या आधी ना, छान आहे प्रश्न तुझा. अनेक विषयावर, म्हणजे मी तर म्हणेन की असं आहे ना की आपल्याला आपले आईवडील, आपले नातेवाईक, भावंड हे आपल्याला ठरवून विचारून मिळत नाहीत. पण आपला जोडीदार मात्र खूप विचार करून ठरवायला लागतो. आपणच ठरवायचा असतो. त्या व्यक्तीने त्याला विचार द्या, तुम्ही विचार करायला वेळ द्या, 6 महिने द्या, वर्ष द्या, 2 वर्ष द्या, पण असा विचार करा की आयुष्यभरासाठी मला या व्यक्तीबरोबर राहायचं आहे. त्यासाठी जे जे काही विषय बोलायला लागतील, म्हणजे अगदी पूर्ण दोघंही जण पूर्ण मोकळे असतील ना, तर हे खूप सोपं होऊन बसतं. म्हणजे अगदी खर्च करायचा कोणी इथपासून ते घर कधी घ्यायचं, मुलं हवीत का नकोत, म्हणजे नंतरचे काही प्रश्न शक्यतो ठेवू नका. अनेक प्रश्न नंतर उद्भवतात, त्याचा नंतर विचार करता येतो. पण अनेक प्रश्न तुम्ही आधी सोडवू शकता. त्याचबरोबर तुमच्या वैद्यकीय तपासण्याही करणं खूप गरजेचं आहे लग्नाच्या आधीच. ओके. हां. हे लग्नाच्या आधी कोणते कोणते टेस्ट तसे नेसेसरी असतात? मुख्यतः रक्ताच्या तपासण्या की ज्या सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस ज्यामुळे होऊ शकतात, तर तसे HIV सारखे जे त्रास असतात त्याच्या सगळ्या तपासण्या आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे करता येऊ शकतात नाही, करायला हव्यात. करायला हव्यात. जसं आपण चर्चा करतो, जसं आपण मनं बघतो, तशी शरीर धडधाकट आहेत की नाही हेही बघायला हवं की नाही. त्यामुळे ह्याही तपासण्या करून घ्यायला पाहिजेत. राईट. आणि लग्नाच्या आधी फिजिकल कम्पॅटेबिलिटी आहे की नाही आहे हा पण तर महत्वाचा प्रश्न आहे. तर मग हे कसं समजेल? आता कसं माहिती का, फिजिकल कम्पॅटेबिलिटी हा शब्द मी म्हणेन की मेंटल कम्पॅटेबिलिटी असेल ना, तर फिजिकल कम्पॅटेबिलिटी तुम्ही बऱ्याच, म्हणजे एक 90% तुम्ही ते करू शकता. जर तुमची 100% जर मानसिक कम्पॅटेबिलिटी असेल, तर फिजिकल कम्पॅटेबिलिटी हा खूप जास्त वेगळा विषय नाही होऊ शकत. फक्त सेक्स पुरताच मर्यादित राहतो. आणि मी मग अशी म्हणलं तसं की अनेक त्यातले प्रश्न सोडवता येणारे असतात, कारण ते दोघांनी मोकळेपणाने सोडवायला लागतात. त्यासाठी फोनमधून बाहेर यायला लागतं आणि एकमेकांशी बोलायला लागतं. मुख्य कम्युनिकेशनच हल्ली नसतं की नवरा आला ऑफिसमधून कुठूनही की तो त्याचा लॅपटॉप घेऊन बसतो, बायको कुठून आली की तिचा फोन घेऊन बसते. दोघं जण बोललेच नाही तर प्रश्न सुटणार कसे? तुम्ही एकमेकांना मेसेजेस पाठवला, त्यातून तुमची भावना दिसत नाही. तुम्हाला काय काकुळतीने एखादा विषय तुम्ही काकुळतीने कसं मांडू शकाल? मेसेजमध्ये नाही ना ते. हो, तुम्ही एकमेकांशी बोला. बोलून खूप विषय सुटतात ग. करेक्ट. आणि आजकाल म्हणजे खूप आधीपासून चाललंय सोशल मीडियावरती किंवा वेबसाईट्स वरती बरेच लोक पॉर्न हा विषयावरती बघतात. तर मग ह्याचा एक्सपेक्टेशन्स वरती काय परिणाम होऊ शकतो एकमेकांच्या? हो, याचा एक्सपेक्टेशन्स वरती खूप भयंकर परिणाम होऊ शकतो. कारण पॉर्न हे ना तुम्हाला मुद्दामून दाखवायला करतात. कळलं? म्हणजे जे लाईफ नसतं ते तुम्हाला दाखवतात. जसं सिनेमात आपण बघतो की हिरो जो असतो तो 10 जणांना एकटा हिरो मारतो, सिनेमात बघतो. बरोबर. पण प्रत्यक्षात असतं का तसं? प्रत्यक्षात 10 जण समोर आला तर तो माणूस राहणार आहे का जिवंत? नसतं ना. त्यामुळे जे पॉर्नमध्ये दाखवतात ते आणि प्रत्यक्षात असतं ते, यातली भिन्नता समजून घ्यायलाच हवी. त्याच्यात म्हणजे दसपटीने मोठे आकार करून दाखवतात. मग त्या स्त्रीला किंवा पुरुषाला एक न्यूनगंड यायची शक्यता असते की अरे बापरे, माझं तर एवढं मोठं नाही आहे, मी कसं करू? कळलं की नाही? पण त्या शरीराच्या आकाराशी आणि सेक्सच्या समाधानाशी काहीच संबंध नाही आहे, कारण तो तुमच्या मनात आहे. एक्झॅक्टली. आणि हे जे प्रेशर क्रिएट करतो आणि लोक आजकाल पुरुष समाज जी आहे ती जास्त प्रेशर त्यांच्यावरती क्रिएट होतो ह्या गोष्टींमुळे. तर मग त्या प्रेशर बरोबर कसं डील करायचं? पुरुषाला हे प्रेशर आहे की नाही, म्हणजे बघणारा कोण आहे? पुरुषच आहे की नाही. म्हणजे शेवटी निकाल किंवा शेवटी निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे की मी ह्या म्हणजे पॉर्नच्या दुनियेत मी संतुष्ट राहू. कारण मी तुला छोटंसं एक त्याची आणखीन एक गंमत सांगते, म्हणजे सायन्स सांगते त्याच्या मागचं. जेव्हा पॉर्न बघतात किंवा एक सेक्शुअल जेव्हा हे होते, त्यानंतर एक हार्मोन आपल्या मेंदूमध्ये स्रवलं जातं. ते प्रेमाचं हार्मोन असतं. कळलं? त्यामुळे
सेक्स झाल्यानंतर ना जे नवरा बायको किंवा जे कपल असतं ना त्यांना एकमेकांबद्दल जास्त प्रेम वाटतं, आणखीन प्रेम वाटतं आणि मग त्यांची तशी हे होते की प्रेमाने एकमेकांजवळ झोपणं किंवा हे. पॉर्न बघितल्यावर नंतर पुरुष काय करेल, त्याचा तो जो हार्मोन असतो ना मेंदूतला तो भरकटतो, त्याला कळतच नाही पुढे मी काय करू, प्रेम कसं करू, पण हे सगळंच व्हर्च्युअल दिसतंय ना, व्हिज्युअल सगळं आहे, प्रत्यक्षात काहीच नाही आहे. मग हा परिणाम त्याच्यावर होतो आणि ह्याचा त्याला अतिशय पुढे त्रास होतो की मग हार्मोन्सचं करू काय, याला कसा सांभाळू मी. त्यामुळे त्यावेळेला त्या पुरुषांनी त्या मुलांनी हे सगळं पाहणं कमी करून प्रत्यक्षात काय चाललंय, प्रत्यक्ष दुनियेत येणं हे फार गरजेचं आहे. मग त्यासाठी कोणाची मदत घ्यायला लागली तर मदत घ्यायची त्याने, कारण हे व्हर्च्युअल दुनियेत तुम्ही जास्त काळ नाही राहू शकत आणि तिथे मग तुम्ही खाली जाता. करेक्ट. तुम्हाला जे करायचं ते नाही करू शकत. करेक्ट. आता कमिंग बॅक टू रिलेशनशिप्स किंवा मॅरेजेस, तर असं बरेच लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स किंवा लॉंग डिस्टन्स मॅरेजेस पण आजकाल असतात. तर त्या केसमध्ये फिजिकल रिलेशनशिपमुळे काही अडचणी किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकतो? हा पण प्रश्न छान आहे बरं का, कारण याला आयुर्वेदाचा आधार मी देणार आहे. आयुर्वेदात ना धारणीय वेग आणि अधारणीय वेग असे सांगितलेत. म्हणजे आता आपल्याला युरिन किंवा स्टूल पास करणं किंवा मोशन आपण शौचालय जातो, ते वेग धारणीय नाही आहे, ते तुम्हाला लगेच लागले की जायलाच पाहिजे. करेक्ट. शिंक येते, आपल्याला खोकला येतो, पण काही धारणीय वेग की तुम्ही ते आवरून ठेवा असं सांगितले. जेव्हा तुम्ही कमिटमेंट देता, तुम्हाला माहिती असतं की बाबा ही व्यक्ती माझ्याबरोबर काही काळ दूर राहणार आहे, मग फक्त शारीरिक भूक हे एवढे एकच मेजरमेंट, तिथेच तुम्ही कमी पडता ना, कारण तिथेच तुम्हाला ते मिळत नाही त्यावेळेला. मग त्यातून तुम्ही मार्ग शोधून काढूच शकता. बरं, हे काही कायमचं नसतं. म्हणजे मी तर म्हणेन की एखाद वर्षापर्यंत किंवा त्यावेळेला पण तुम्ही जाऊ शकताच. म्हणजे जर का त्या जोडप्याने ठरवलं, त्या 2 व्यक्तींनी ठरवलं की ओके ठीक आहे की मी आता 2 वर्ष कुठेतरी माझी बदली झाली आहे की जिथे ही माझी पार्टनर येऊ शकणार नाहीये, पार्टनरने पण ठरवलं काही हरकत नाही, 2 वर्ष ना ठीक आहे ना, मग 6 महिने तू ये मी येतो असं जर ठरवलं ना तर ते कठीण नाहीये. पण हे जर नेहमीचं असेल ना, म्हणजे आता कसं असायचं की तो नवरा त्याची नोकरी अशा ठिकाणी आहे की तिकडे मी जाऊच शकणार नाही, मग त्यावेळेला त्या नवऱ्याने किंवा त्या माणसाने आणि त्या स्त्रीने विचार करायला पाहिजे. पण हे कठीण नाही, अशक्य नाहीये. थोडंसं कठीण आहे, पण त्या दोघांनी सोडवलं ते कठीण अशक्य नाहीये ते. करेक्ट. ही जी रिलेशनशिप आहे ती लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. पण जिला ते नको आहे ज्या व्यक्तीला, मग तिने तो निर्णय आधीच घ्यायचा असतो. करेक्ट. जेव्हा कन्सेंट हा शब्द येतो किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा मेल किंवा फिमेल पार्टनरला त्यावेळेस सेक्शुअल रिलेशनशिप नको आहे, तर त्यावेळेस नाही कसं म्हणायचं, हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगू इच्छिता? याचं उत्तर ना मी मागच्या 2-3 वेळेला दिलंय बरं का, आता मी तुला परत एकदा देते. मी म्हणलं की नाही की आधी मोकळे व्हा गं, आपापल्या पार्टनर बरोबर मोकळं व्हा. नाही सांगणं हे फार कठीण आहे का? आता समजा मला आता विचारलं की तू मला विचारलंस तुम्हाला चहा हवाय का, मला हवा असेल तर हो सांगेन, नाही तर एवढं सोपं करून टाका ना गणित. ती एवढं काही कठीण नाहीये का त्याच्यात. आणि दुसरं काय माहितीये का, मी तुला मगाशी सांगितलं की संभोगाचा अर्थ काय आहे. मला सुख मिळणार आहे, त्याच वेळेला माझ्या पार्टनरला मिळणार आहे की नाही सुख, तो विचार करा.